जे पदाधिकारी आहेत सर्व सदस्य असो, कार्याध्यक्ष असो, अध्यक्ष असो, हे जातीने हजेरी लावत असतात आणि पूर्ण स्पर्धेवर लक्ष असतात. वेळात वेळ काढून सन्माननीय अध्यक्ष अरविंदजी भोईर इथे उपस्थित आहेत. त्यानंतर नितीनजी गवळीसुद्धा आलेले आहेत. प्रमोदजी भोईर सुद्धा इथे उपस्थित आहेत. म्हणजे या स्पर्धेवर पूर्ण लक्ष आहे सर्व कमिटी मेंबर्सचं. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष सर्वांचं खूप सारं इथे नियंत्रण आहे आणि म्हणून ही स्पर्धा विशेष स्पर्धा आहे. आताच आपण बघितलं एक जबरदस्त मुकाबला झाला ज्यामध्ये गावदेवी भादवड संघाला पराभव पत्करावा लागला. मात्र चांगला खेळ केला दोन्ही संघाने. वाईटच्या स्वरूपात जाईल आणि त्याला खेचून घेतलेल्या ऑन साईडला वाईट मिडविकेट सीमारेषे बाहेर चेंडूला पाठवलेले षटकारासाठी. बघा तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता मात्र त्या षटकाराच्या स्वरूपात गेलेल्या चेंडूला त्याला पाहण्याशिवाय दुसरं काही गत्यंतर नव्हतं. पुन्हा एकदा धनाजी ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. हवा तसं टळवता आलेला नाहीये. एकेरी धावेने संघाची धावसंख्या होते 7. निर्धाव, षटकार आणि एक सिंगल. एकेरी धावसंख्या 8. पुन्हा एकदा धनाजी गोलंदाजी मार्गावर. राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या अक्षाच्या बाहेर. आता मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केले. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतोय तोपर्यंत चेंडू मात्र त्यांना पार करून जातोय सीमा रेषे बाहेर. चौकार. अशोक याच्या बॅटमधून येतोय हा चौकार. एक षटकार, एक चौकार, एक सिंगल, एक केरी धाव. एकंदरीत 11 धावांवर खेळतोय अशोक. गोकुल एके धावेने खाते उघड केलेली आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा स्लॉक स्वीप. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. षटकार. क्या बात आहे. काय फलंदाजी बघा. स्लॉक स्वीप. चेंडू रडार मध्ये आला आणि ताकद, नजाकत, तंत्र सर्व काही मिलाप झाला आणि चेंडूला कुठेतरी दूर बघा निसर्गाच्या सानिध्यात पाठवलेलं आहे. क्षेत्ररक्षक बघ्याची भूमिका घेऊन तिथे फक्त बघत राहिलेला आहे. साई कृपा डुंगे संघ बघितलाय फलंदाजी. याआधी 53 धावा या संघाने कुठल्या होत्या. गावदेवी भादवड संघाच्या अगेन्स्ट पहिल्या षटकामध्ये 45+ चे खेळाडू इतकी घणाघाती फलंदाजी करू शकतायत तर येणारे फलंदाज किती त्यांचे धोकादायक ठरू शकतील. आणि म्हणून प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने सांगितलं की यावर्षी जो संघ आहे प्रतिस्पर्धी संघ गावदेवी रांजोली भन्नाट फॉर्ममध्ये आहे. 18 धावा धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अंकुश येतोय लेफ्टम ओव्हर द विकेटचा मारा करताना. गोलंदाज मी लहान असतानापासून अंकुश याचा खेळ पाहत आलेला आहे. चांगली गोलंदाजी तेव्हा ही करायची. अजूनपर्यंतच्या गोलंदाजी धार कमी झालेली नाहीये. इथे मात्र थोडासाच फैर मारा. उजव्या स्टीच्या बाहेर चेंडू. सुरेश घरत आता तिथे तैनात झालेले आहेत. व्हाईट चेंडू. 1 धाव. 19 धावा झालेल्या आहेत. एक खारबाव गावचे पंच भाऊ पाटील, त्यानंतर 2 कारिवली गावचे विक्रम नाईक आमचे मित्र आणि सुरेश घरत. तिन्ही पंच या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत, मान वाढवत आहेत, दर्जा वाढवत आहेत. आता मात्र बघा मी आधीच सांगितलं की अंकुश हा एक दर्जेदार गोलंदाज आहे. आउटस्विंग चेंडू टाकण्यासाठी हा गोलंदाज माहीर आहे. बऱ्याच वर्षापासून या गोलंदाजाला मी गोलंदाजी करताना पाहतोय. आमच्या शेजारी असल्या कारणाने या खेळाडूची खूप सारी पहचान आहे. संघाची खूप सारी ओळख आहे आम्हाला आणि प्रत्येक खेळाडूला चांगल्या रीतीने आम्ही ओळखतो. आउटस्विंग करणारा गोलंदाज. आता मात्र या आउटस्विंगला उत्तर देताना फक्त बचाव केलेला आहे फलंदाजाने. फलंदाजाला माहिती आहे आपण जर फटकेबाजी करायला गेलो तर कदाचित चेंडू बॅटवर येणार नाही.
थोडासा वलन घेतोय, पडला नाही ते चेंडू. बॅटची कडा लागलेली आहे आणि एकेरी धाव. धावसंख्या 20. पुन्हा एकदा अंकुश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र बॅटची कडा घेऊन एका टप्प्याने मला तर वाटतं यष्टी रक्षकाकडे गेलेलं आहे. कुठल्याही प्रकारे तिथे अपील केला जात नाही. म्हणजे आपण समजून चालायचं की तिथे कुठेतरी चेंडू जमिनीला लागून यष्टी रक्षकाकडे गेलेला आहे. चांगली गोलंदाजी अंकुशच्या माध्यमातून इथे कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. तो पहिल्या षटकामध्ये धावा अवांतर गेल्या होत्या, त्या कुठेतरी भरपाई करतोय. आता मात्र अपील केला तो पायचीतचा नाही. समोर इथे आम्हाला हे समजतंय की नाही, हा ऑप्शनच्या बाहेरील चेंडू आदळतोय पायांवर आणि धावचीतच्या स्वरूपात पहिला फलंदाज बाद होते. अंकुश सॉरी गोकुल. अपील केला होता, मात्र कधी कधी मिसफील्ड LBWचे अपील हे धोकादायक ठरत असतात धावचीच्या स्वरूपात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा बघतो आपण, जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा थोडंसं लक्ष फलंदाजांचं विचलित झालेलं असतं. मिसफील्ड असो की अपील असो पायचीतचा, आणि त्यानंतर धावचीतची संधी नेहमी निर्माण होत असते. आणि इथे तशीच परिस्थिती पाहायला मिळाली आपल्याला. अपील केला होता, पंचांकडे फलंदाजाचं लक्ष, मात्र नॉनस्ट्रायकर यांच्या फलंदाजामध्ये आणि मुख्य फलंदाजामध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली आणि एक धावचीची संधी निर्माण झाली तिथे. पुन्हा एकदा येतो गोलंदाजी मार्गावर. बघा, मी आधीच सांगितलं की हा गोलंदाज जो आहे हा फसवा गोलंदाज आहे. पडल्यानंतर चेंडू खूपसा बाहेर वाटतो. फलंदाजाला खेळताना असं वाटायचं आहे की हा चेंडू नक्कीच खूप बाहेर जाईल, मात्र नाही. पंचांच्या दृष्टीने तो अगदी उत्तम चेंडू आहे, शुद्ध चेंडू. धावसंख्या स्थिर 21-21. आता मात्र ड्राईव्ह केलाय चेंडूला, चेंडू हवेत आहे आणि हा बाजूतोय हवेच्या सोबत. नशिबाचा हा षटकार. अंदाज बांधता आला नाही त्या क्षेत्ररक्षकाला. सर्वांना असं पाहताना वाटलं होतं की हा नक्कीच सोपा झेल आहे, अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावेला असा झेल आहे. म्हणजे शेवटी चेंडूने मात्र अंतर वाढत गेला आणि चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर षटकारासाठी. 27 धावा झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षकाची थोडीशी चुकी झाली तिथे, क्षेत्ररक्षकाला अंदाज बांधता आला नाही. आता चेंडू स्पर्श करून सीमारेषेबाहेर जातोय षटकारासाठी. नशिबाचा चौकार फलंदाजाच्या खात्यात. द्वारकानाथ याच्या वन डाऊनच्या पोझिशनवर आलेला आहे द्वारकानाथ. धावसंख्या या षटकाराने 27 झालेली आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 18 होती. या षटकामध्ये एका षटकाराने फक्त 9 धावा आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली होती अंकुश याने. शेवटच्या चेंडूवर मात्र जसा चेंडू होता ऑफस्टंपच्या बाहेर आणि त्या स्पिनच्या विरोधात फटकेबाजी केलेली आहे. बॅटवर मधोमध चेंडू आला, त्यानंतर हवेची साथ लाभली आणि चेंडू सीमा पार गेला षटकारासाठी. 27-27. लॉस ऑफ 1 विकेट. गोकुल गो टू द पॅव्हेलियन. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय नवीन गोलंदाज राकेश येतोय. एरवी महाराष्ट्र पोलीसमध्ये ते सेवा देत असतात, कार्यरत आहेत. इथे मात्र एक गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून बघूया काय कामगिरी करतायत राकेश. मोठा फरका खेळण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक येत नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाने मात्र चेंडू फेकी थोडीशी खराब केली. त्याचे स्वरूप मात्र इथे फलंदाजाने फायदा उचलला आणि 3 धावा पळून काढल्या. फटका बसला गोलंदाजाला. डीप
तिथे फाईनला जो क्षेत्ररक्षक आहे जागच्या जागेवरून मात्र त्यांनी प्रयत्न केले नाही, दुसऱ्या क्षेत्ररक्षकावर अवलंबून राहिला आणि त्याचा परिणाम मात्र 3 धावा गेलेल्या आहेत. लॉंग लेगला जो क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून प्रयत्न तसे पाहायला मिळाले नाही आपल्याला. राकेश येतोय, तिहेरी धाव गेल्यानंतर कमबॅक करतोय का राईट ओव्हर द विकेट. स्ट्रेट ड्राईव्ह केले क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा आहे जोपर्यंत पोहोचतोय. 2 धावा. एक बलाढ्य संघ आहे, इन फॉर्म मध्ये संघ आहे, या वर्षीचा सर्वात फॉर्म मध्ये रँकिंग मध्ये नंबर 1 ला असलेला गावदेवी रांजोली या संघासमोर मात्र साईकृपा डुंगे संघाची अग्निपरीक्षा असेल, काटेकी टक्कर असेल. सर्व अर्पण करावे लागेल, प्रयत्नांची प्रयकाष्ट करावे लागेल. इथं लिडिंग एज पोचत नाही, तिथे एसटी रक्षक पोचत नाही, क्षेत्ररक्षक मात्र 2 धावासाठी फलंदाज पोहोचतोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. टाळ्यांचा वर्षाव होतं बघा पाठीराख्यांकडून, त्यांच्या खेळाडूंकडून वाहवा केली जाते, प्रशंसा केली जाते आपल्या सहकारी फलंदाजांची. धावसंख्या 34. तिसरं षटक मार्गस्थ. गावदेवी ओवली 40+ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 मधला हा अतिशय महत्वाचा सामना. यानंतर सामना होणार आहे दोन्ही संघांमध्ये. त्या संघांचे कर्णधार आपण यायचं आहे इथे न्यू मिलन पायगाव आणि चेरोबा कोण संघ. पायगावचे संघनायक इथे हजर आहेत, तर चेरोबा कोण संघाचे संघनायक आपण यायचं आहे. पुन्हा एकदा दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला तो डेंजर एंड सलामीवीर अशोक मात्र स्वतःला धोक्यात टाकून इथे धावा घेत आहेत, साथ देत आहेत फलंदाज द्वारकानाथ याची. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. ह्या वयातही बघा रेग्युलर क्रिकेटरांना लाजवेल असं रनिंग, चप्पल रनिंग बिटवीन द विकेट. यष्ट्यांच्या मध्ये चांगली रनिंग करताना एक आदर्श सलामीवीर कसा असावा याचं उत्तम उदाहरण अशोक दाखवून देत आहे. भलेही गोकुळ त्याचा सलामीवीर साथीदार माघारी गेला, मात्र पार्टनरशिप करत आहे द्वारकानाथ सोबत चांगली. 3-2-2-2 धावफलक हलत ठेवले. आता मात्र स्ट्रोक स्वीप, चेंडू जातोय तिथे कुठेतरी दूर दूर दूर. षटकार. डीप मिड विकेटच्या टोक्यावरून हा लांबलचक पल्ल्याचा षटकार दाखवून दिलेला आहे द्वारकानाथ याने की दुहेरी धावांसाठीच मी गणला जात नाही, ओळखला जात नाही, माझ्यामध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. का याआधी आम्ही गावदेवी बादोड संघाला पराभवाची धूल चढली, ही क्षमता आहे माझ्यामध्ये. बट इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, धोकादायक चुकीचा कॉल. इथे चुकीचा कॉल ठरलेला आहे. इन फॉर्म मधला असलेला द्वारकानाथ धावचीच्या स्वरूपात आत्मघातकी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद होतोय. निर्धाव चेंडू. नवीन फलंदाज याआधी निलखंड यांनी चांगली फलंदाजी केली होती, चांगलं प्रदर्शन केलं होतं. इथे फलंदाजीसाठी येते 4थ्या क्रमांकावर निलकंठ. मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्यातील. वैयक्तिक 10 धावा, 2 विकेट. काहीतरी मंत्र देऊन जातोय जाता जाता अशोक नाही, अशोक खेळपट्टीवर आहे, मात्र सहकारी जातोय मंत्र द्वारकानाथ धावचीतून. ओम साई लाईव्ह टेलिकास्ट, साफसूत्र टेलिकास्ट प्रोप्रायटर प्रीतम पाटील आमच्या उजव्या बाजूला स्कोरिंग करत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 42-42. तिसरे षटक समाप्त. डाव्या बाजूला आमचे एक्सपर्ट स्कोरर, ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड. दोघांची अगदी आम्हाला मदत मिळत आहे. चांगलं इथे
समाचन करण्यासाठी आता मात्र वीरेंद्र सेवागच्या अंदाजाने लेट कट केले चेंडूला. चेंडू सीमारेषे लगत क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला तर मात्र रोखू शकत नाही क्षेत्ररक्षक. चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. 42 नंतर अजूनही 4 धावा त्याच्यामध्ये ऍड केल्या जात आहेत, गणल्या जात आहेत. चौकारानिशी धावसंख्या 46. याआधी 53 धावा या संघाने कुठल्या होत्या? गावदेवी भादवड संघाच्या विरुद्ध साई कृपया डुंगी संघाला सुद्धा हा संघ माफ करत नाही, सोडत नाहीये, डोकं वर काढू देत नाही. पहिल्या षटकापासून आक्रमणावर भर दिलेला आहे. निलखंठ इन फॉर्म मध्ये पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच येथेही खाते उघड चौकाराने करतोय. अशोक नाश्टेकर यांना सलामीवीर चांगली साथ दिलेले आपल्या फलंदाजांना, मात्र सलामीला येऊन आपली विकेटही शाबूत ठेवलेली आहे. उजाशीच्या बाहेर चेंडू आतमध्ये वळण घेतला होता, मात्र त्याला लेट कट केलाय. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार जातोय, चौकार. हे रुकणे वाले नाही है. या स्पर्धेत विशेष छाप सोडण्याचा मनसुबा केला या फलंदाजाने, या अष्टपैलू खेळाडूने, नीलकंठ याने. चारों तरफ नीलकंठ नाम. लगातार 2 चौकार. संजय भाई म्हात्रे यांनी हॅट्रिक साधली होती. आज मात्र या आधीच्या सामन्यात इथे बघूया हॅट्रिक साधतोय का नीलकंठ. आणि इथे मोठा फटका, क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाही. आणि इथे काय झालंय? पंचांचा इशारा बाद. बघू शकता आपण चेंडू रडार मध्ये होता, मोठा फटका, ताकद नचाकद त्याच्यामध्ये सर्व काही टायमिंग सर्व काही होतं, मात्र चेंडू लांब पल्ला गाठू शकला नाही. अगदी सीमारेषे लगत झेल पकडला गेला, खूप दूर राहिलेला आहे तिथे क्षेत्ररक्षक सीमारेषेपासून. आणि हा बाद. धावसंख्या 50 वर हा हादरा बसतोय. तिसरा नरेश येतोय. अशोक मात्र चांगली सलामी देऊन अजूनही नाबाद आहे. नाश्टेकर यांना पाहतोय आपल्या सहकार्यांना जाताना, धारातीर्थी पडताना. इथे मात्र मोठा फटका, तीर की तरह सीधा. चांगला प्रयत्न केला होता, अतिशय उत्तम प्रयत्न. दाद द्यावी लागेल या क्षेत्ररक्षकाला, टाळ्या मारायचे, टाळ्याने सर्वात स्वागत करायचं या क्षेत्ररक्षकाचं. उत्तम प्रयत्न. बघा पाठराखण करून टाळ्यांचा वर्षाव केला जातो या क्षेत्ररक्षकासाठी. धावसंख्या 52. बघा त्याच दिशेने आगेकूच करत आहेत. याआधी 53 धावा, इथे एक चेंडू शेष 52 धावा झालेल्या आहेत. आणि हा फसवा चेंडू, हा लोअर फुलटॉस चेंडू. अजून चेंडू शेष असावा, संधी आहे आपलीच धावसंख्या पार करण्याची. 52 धावा झालेल्या आहेत. विनोद गोलंदाजी मार्गवर, चांगली फसवी गोलंदाजी अशी करावी लागेल. इथे मात्र आता चेंडू फसलाय, क्षेत्ररक्षक नाही पोचत. एक धाव पूर्ण, दुसरी धाव अगदी सहज पूर्ण नाही झाली. आमच्या तिसऱ्या पंचाला कामाला लावलेलं आहे पंच भाऊ पाटील यांनी. पण बघूया तिथे काय घडतंय. तिसरे पंच काय निर्णय देतात बघूया. विक्रम नाईक जोडले जात आहेत टीव्ही कॅमेऱ्याशी. हलक्या हाताने चेंडूची फेकी केली होती. हॅलो, नाणेफेकीसाठी यायचे चेरोबा कोण आणि प्रतिस्पर्धी संघ निमिलन पायगाव.
तर इथे मात्र आमच्या सरपंच तिसऱ्या पंचांनी इशारा दिलेला आहे की फलंदाज पोचू शकला नाही दुसऱ्या धावेसाठी बाद. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. सन्मान करूया आपण न्यू मिलन पायगाव संघाचे खेळाडू तसेच 40+ भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेतील उपाध्यक्ष म्हणून ते पदावर रुजू आहेत. त्यांचा उचित सन्मान केला जातोय. सन्माननीय श्री टार्झनजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छ या फुलाप्रमाणे आपलं मन सुगंधित ठेवा आणि नक्कीच आपण खेळाडू म्हणून सुद्धा चांगली कामगिरी करा. आणि सन्माननीय जगदीशजी मुकादम हे सुद्धा इथे हजर आहेत चेरोबा कोण संघाचे. त्यांचा सुद्धा उचित सन्मान केला जाईल. जगदीशजी मुकादम, दिनेशजी केने, जगदीशजी मुकादम यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर देवेंद्रजी हे सुद्धा आपला परफॉर्मन्स दाखवणार आहेत. त्यांचा सुद्धा उचित सन्मान केला जाणार आहे. चेरोबा कोण संघाचे जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध आहेत. दिनेशजी केनी हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा उचित सन्मान केला जाईल. ॲक्शनमध्ये त्यांना पाहणार आहोत आपण. खूप खूप धन्यवाद. टार्झनजी पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. तर आपण नाणेफेक ही करून घेऊया. तत्पूर्वी आपले दोन्ही सलामीवर पाठवायचे आहेत. या टार्झनजी पाटील आपण या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घेऊया. दोन्ही संघाचे कर्णधार एक बिग मॅच होणार आहे इथे आता. दुपारच्या सत्रामध्ये दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत. स्वर्गीय धीरजबाबू पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत ओवळी त्यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स आपण पाहू शकता. त्या टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाचे कर्णधार चेरोबा कोण संघाचे कर्णधार आमच्याशी जोडले गेले आहेत. दिनेशजी केनी आता ज्याचा आपण सन्मानसुद्धा केला. त्यानंतर न्यू मिलन पायगाव संघाचे कर्णधार आमच्याशी जोडले गेलेले आहेत. शिक्क्याची ओळख एका बाजूला सरपंच उपसरपंच चषक 2024, दुसऱ्या बाजूला गावदेवी 40+ ओवळी. चेरोबा कोण संघ कॉलिंग करतोय. सॉरी गावदेवी. चला आपण नाणेफेक जिंकलेले आहे. तर काय निर्णय असेल फक्त निर्णय कळवायचा आहे. आम्ही क्षेत्ररक्षण करतो. न्यू मिलन पायगाव संघ नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. तर आपण फलंदाजी करायचं आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. चला आपल्याकडे वेळ थोडासा कमी आहे. तिथे सामन्याला सुरुवात होत आहे. दोन्ही संघ मैदानामध्ये उतरलेले आहेत. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. तर एकंदरीत धावा याआधी जितक्या होत्या तितक्याच या सामन्यातही झालेल्या आहेत. म्हणजेच धाव फलकावर धावा सजलेल्या आहेत त्या 53. आधी सुद्धा या संघाने इतक्याच धावा केल्या होत्या. काय योगायोग आहे बघा. आणि 54 धावा गावदेवी भादवड संघाला पेलवता आल्या नाही. 52 वर एक सिंगल दुहेरी धावासाठी बाद झाला फलंदाज. आमचे गुणलेखक एकदम एक्सपर्ट आहेत. त्यांच्यावर शंका घेणं आपल्याला म्हणजे शंका कोणी घेऊच शकत नाही. डाव्या बाजूलाही आमच्या गुणलेखक एक्सपर्ट, उजव्या बाजूलाही टेक्निकल एक्सपर्ट प्रीतम पाटील. पहिला चेंडू सुरुवात मात्र झोकात केलेले आहे. चेंडू जातोय वाईड इच लॉंग ऑन. काऊ कॉर्नर मध्ये तिथे चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दुहेरी धाव राकेश. एरवी महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सेवा देत असतात, कार्यरत असतात. इथे बघूया एक सलामीवीर एक फलंदाज म्हणून कशा रीतीने फलंदाजी करतोय. 2 धावा 54 धावांचं आव्हान 13.50 ची सरासरी.
पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक 2 आहेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो जोपर्यंत स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जाऊन दुहेरी धाव. फिटनेस जपून ठेवलेली आहे राकेश यांनी आतापर्यंत आणि त्याचाच त्यांना फायदा भेटतोय मित्रांनो. फिटनेस अतिशय महत्त्वाचे आहे सर्वांसाठी आणि 40+ क्रिकेट आपल्याला हेच शिकवते मित्रांनो. इथे मात्र कट केल्या चेंडूला हुलकावणी दे क्षेत्ररक्षकाला. नॉन स्टॉप सीमा रेषे बाहेर चौकार. नाराज दिसत आहेत गोलंदाज. नाही तिथे क्षेत्ररक्षण करणं तेवढं काही सोपं काम नसतं. अचानक चेंडूने वळण घेतला. तिथे क्षेत्ररक्षकाची कोणतीच चुकी नाही. गोलंदाजाने भले त्याच्यावर थोडीशी नाराजी दाखवली मात्र क्षेत्ररक्षक कुणी असता तिथे तरी त्याला ते शक्य नव्हतं. कारण स्पीड जसा क्षेत्ररक्षकाने घेतला चेंडूकडे तसा चेंडूने वळण घेतला आणि हुलकावणी दिली. जशी एखाद्या शिकाऱ्याच्या जाळ्यातून शिकार निसटते तशीच चेंडू तिथून निसटला. आताचा स्पर्श होता. 8 धावसंख्या. चांगली सकारात्मक सुरुवात. पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक पोचू शकत नाही, गोलंदाजी पोचू शकत नाही. आता मात्र दमछाक उडालेली आहे राकेशाची. सांगितले की नाही दुसऱ्या धावेचा प्रयत्न मला शक्य नाहीये, कदाचित धोकादायक ठरू शकेल. 9 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू शेष आहेत. 13.50ची जेमतेम 14 धावा या षटकात कराव्या लागतील. रोहिदास इथे मात्र पडल्यानंतर चेंडूचा थोडासा वळण घेतोय, आउट स्विंग होतोय. जशी अंकुश यांनी गोलंदाजी केली होती तशीच गोलंदाजी करतोय रोहिदास. दोघांच्या गोलंदाजी जर ॲक्शन आपण बघितली तर कुठेतरी मिळती जुलती आहे. आडव्या बॅटने खेळू काढला. क्षेत्ररक्षक आहे, बीट करून जाईल क्षेत्ररक्षकाला. तारीफ करावी लागेल त्या गोलंदाजाची ज्याने आपल्या गोलंदाजीवर क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे. बघा एकही चेंडू त्यांनी क्षेत्ररक्षकापासून दूर जाऊ दिलेला नाही. चांगली गोलंदाजी केली. जसे क्षेत्ररक्षण सजवले तशी गोलंदाजी झाली. त्यानंतर मात्र एक चौकारानेशी 3 दुहेरी धावा 1 सिंगल अशा धावा झालेल्या आहेत. 11 धावा धावफलकावर. 14ची जेमतेम सरासरी 13.50ची होती ती गाठता आलेली नाहीये. धोकादायक ठरू शकते पहिल्या षटकातील ही फलंदाजी. मात्र प्लस पॉइंट हे असेल की अजूनही फलंदाज बाद झालेला नाही. बिनबाद 11. नीलकंठ सारखा गोलंदाज आहे जो याआधी हिरो ठरला होता. तोच गोलंदाज मला तर वाटते दुसरे षटक घेऊन येतोय. या स्पर्धेत एक वेगळी छाप सोडलेली आहे नीलकंठ याने. या सामन्यात ती 2 लगातार चौकार मारले होते नीलकंठ याने. 8 धावा केलेल्या आहेत. गोलंदाजी बघूया त्याची कशी होती. त्याच्या षटकावर मेन संघाचं भवितव्य अवलंबून असेल. सन्माननीय श्री अनिलजी मुकादम उपस्थित आहेत आमच्या मान्यवर कक्षामध्ये. त्यांचा आम्ही उचित सन्मान करू इच्छितो. आलेल्या पाहुण्यांचा सन्मान आमच्या गावदेव ओवळी 40+ संघाच्या वतीने केले जाते. अनिलजी मुकादम इथे हजर आहेत, त्यांचा सन्मान केला जातोय. हरिदासजी यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. अनिलजी मुकादम पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी धावतोय 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 आणि पोचतोय. सर्व अतिथींचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. या दुपारच्या सत्रात वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेला भेट दिलेली आहे आणि खास म्हणजे आपण सामन्याचा आनंदही घेत आहे. आणि अध्यक्ष साहेबांचंही खूप आभार जे या सामन्यांवर या स्पर्धेवर लक्ष ठेवून आहेत. अतिशय काटेकोर. आता मात्र आडव्या बॅटने खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाईल. पंडित उत्तम झेल पकडतोय तेथे. या आधी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होतं जे डीप स्क्वेअर लेगला आहेत.
गोट्या यांनी जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं होतं त्या आधीच्या सामन्यात. गोट्या यांनी चौकार जेव्हा वाचवला भादोड संघाच्या आगेस, तिथून सामन्याने कलाटणी घेतली, तिथून टर्निंग पॉईंट ठरलं. एक क्षेत्ररक्षक सुद्धा मित्रांनो सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे आणि ठरू शकतोय क्षेत्ररक्षणाच्या बळावर. क्षेत्ररक्षणाचाही तितकाच वाटा असतो प्रत्येक सामन्यात. जेव्हा चांगलं क्षेत्ररक्षण होते तेव्हा गोलंदाजानेही गोलंदाजी करण्यासाठी हुरूप येत असतो. नवीन फलंदाज दाखल होतोय मैदानात, विनोद. विनोद वन डाऊनच्या पोझिशनमध्ये आलेला हा खेळाडू. इथे मात्र विनोद याला एक आठे किल्ला इथून लढवावा लागेल, फिनिशर ठरावं लागेल. जसं विनोद येतोय समोर तसं गोलंदाजाची दिशा मात्र थोडीशी भरकटतय. निलकंठ सारखा गोलंदाज इथे अवांतर एक धाव खर्च करतो वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 14. 40 धावांची गरज आहे अजूनही. पुन्हा एकदा उजव्या हाशीच्या बाहेर पुन्हा सुरेशजी घरत आमच्याकडे वळतायत, खून करतायत. धावसंख्या 15. बघू शकता तुम्ही साफसूत्र टेलिकास्ट, त्यानंतर स्कोरिंग बघू शकता. बघा संघाचं नाव हॅट्रिक साधलेले आहे मात्र अवांतर धावांची वाईटच्या स्वरूपात. साई कृपा डुंगे असा उल्लेख केलेला आहे. त्यानंतर 16 आणि 1 गडी बाद. गावदेवी रांजनोली डे 1 सरपंच उपसरपंच चषक ओवली 2024 लाईव्ह फोटो स्टुडिओ. 54 धावांचं टार्गेट आणि मान्यवरांचं तिथे उल्लेख केला आहे सरपंच मॅडमचं. अशा रीतीने इथे बघू शकता आपण साफसूत्र टेलिकास्ट, चांगलं स्कोरिंग, चांगली ऑपरेटिंग. उजव्या हष्टीच्या बाहेरील चेंडू वारंवार तुम्हाला चुकीला माफी केली जाणार नाही. थोडीशी दिशा भरकटलेली गोलंदाजी पाहायला मिळते. निलकंठ याची टप्पा अजून त्यांना साधता आलेला नाही. विनोद जसा मैदानावर आलेला आहे तसा. दीपकजी भामरे वेळात वेळ काढून आपण आलेला आहात, धन्यवाद. इथे मात्र ड्राईव्ह केलंय, एकदम कडाडा ड्राईव्ह. कार्पेटच्या ह्याने चेंडू जातोय सीमारेषेला गोंचारात, मात्र इथे कुठल्याही प्रकारे दुसऱ्या द्यायचा प्रयत्न केला जात नाहीये. एक धाव, धावसंख्या 19. दुसरे षटक मार्गस्थ. 13ची सरासरी 13.50 गाठायची आहे. या चेंडूवर मोठं फटका येणं गरजेचं आहे, कारण बघा निलकंठ हलक्या तरी चेंडूला फक्त दिशा दिलेली आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या द्यायचा प्रयत्न केला जातोय का नाही. स्ट्राईक विनोद आपल्याकडे ठेवू इच्छितोय. एक धाव महत्वाची असताना एक धाव मात्र नकारा दिला विनोद याने. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. बघू शकता फायदेशीर ठरतोय का धोकादायक ठरतोय हा निर्णय. विनोद याचा एक धाव वजा तर केलेली आहे आपल्या खात्यातून आणि यासाठी स्ट्राईक चेंज केलेली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. मोठा फटका केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्याचे आहे. जोपर्यंत पोहोचताय तोपर्यंत विनोद पोहोचतोय का बघूया. नाही पोहोचू शकत आणि बघा धोकादायक धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतः एक महत्वाचा विकेट स्वस्तात गमावलेला आहे विनोद याने. स्वतःची चुकी स्वतःवर भोवली. याला म्हणतात स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं. घाव स्वतःलाच झाला, घाव संघाला झाला, नुकसान संघाचं झालं. दुसरी धाव इथे अशक्य होती. चांगले क्षेत्ररक्षण तेथे क्षेत्ररक्षण करीत असलेले अरविंद म्हात्रे, आनंद म्हात्रे चांगलं क्षेत्ररक्षण. खरोखरच कुठले जर चपल फलंदाज असते तर 2 धाव पूर्ण केल्या असत्या, मात्र क्षेत्ररक्षकाने त्या फलंदाजांना आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोचू दिले नाही. मी आधीच म्हटलं की क्षेत्ररक्षक हे सुद्धा निर्णायक ठरू शकतात. प्रत्येक सामन्यात त्यांची कामगिरी निर्णायक ठरू शकते.
आणि ते दाखवून दिलेलं आहे त्या क्षेत्ररक्षकाने. नीलकंठ याची जबाबदारी संपलेली आहे. 2 षटकांची समाप्ती. पहिल्या षटकात 11, दुसऱ्या षटकात 10, एकंदरीत 21 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र 33 धावांची गरज. 21 धावा, 16.50 ची सरासरी. 13.50 ची होती ती आता वाढून 16.50 ची झालेली आहे. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 17 धावा घेणं गरजेचं आहे. कंपल्सरी चेसिंग जिंकायचं असेल तर. 16-17 धावा घेणं गरजेचं आहे. द्वारकानाथ येतोय फलंदाजीमध्ये. द्वारकानाथ यांनी चांगली कामगिरी, 2 उत्तुंग षटकार पेश केले होतं. तोच द्वारकानाथ. बघूया नीलकंठ याआधी अष्टपैलू कामगिरी चांगली केली होती. इथे द्वारकानाथ कामगिरी चांगली करण्यामध्ये यशस्वी होते का? अष्टपैलू खेळाडू म्हणजे पाठीचा कणा असतो संघाचा, आणि 2 अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये आहेत म्हणजे कणा अगदी मजबूत आहे द्वारकानाथ. इथे सफल क्रॉस झाला, स्क्वेअर लेगला तिथे आहे आणि अतिशय सुरेख झेल. क्या बात आहे. क्षेत्ररक्षक काळूराम, क्षेत्ररक्षकाने खूप सुंदर साथ दिली, चांगली साथ दिलेली आहे या सामन्यात नाही तर स्पर्धेत साथ दिलेली आहे. बघा मी आधीच सांगितलंय की नीलकंठ त्यानंतर या सामन्यामध्ये द्वारकानाथ याची कामगिरी चांगली होते. म्हणजे या 2 अष्टपैलू खेळाडूंनी संघाला बांधून ठेवलेलं आहे. आणि का सांगितलं जातंय की यावर्षी हा संघ इन फॉर्ममध्ये आहे, सर्वोत्कृष्ट रँकिंगमध्ये जर प्रथम दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर, पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर हा संघ का येत जात असतो, त्याचं हे कारण आहे अष्टपैलू खेळाडूंचा भरणा, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. फलंदाज येतोय चांगलं क्षेत्ररक्षण अशोककडून. सलामीवीर अशोक यांनी सुद्धा नाबाद जिंदाबाद पारी खेळली. 2 षटकार आणि 1 चौकार त्यांच्या सुद्धा फलंदाजीमध्ये 21 धावांचा वाटा होता संघाच्या दृष्टीने. असे फलंदाज सलामीवीर जेव्हा इन फॉर्ममध्ये असतात तेव्हा कुणी रोखू शकत नाही. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक फलंदाजाला इथे मात्र अपयश येत आहे कारण दर्जेदार गोलंदाजी केली जाते. मग नीलकंठ असो, रोहिदास असो की द्वारकानाथ असो, सरासरी राखू दिली जात नाही. प्रत्येक षटकामागे धावांची सरासरी कमी होत गेलेली आहे. म्हणजे समोरच्या संघाच्या दृष्टीने वाढत गेलेली आहे, गोलंदाजीच्या दृष्टीने कमी होत गेलेली आहे. हो, बचाव करण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर चेंडू खाली राहिलेला आहे, समजलं नाही, किंचितचा आउट स्विंग झाला आणि फलंदाजाने मात्र त्याला सन्मान देण्याचा प्रयत्न केला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. 9 मेन स्लॅममध्ये चेंडू पडत, दुहेरी धावाने काही होणार नाही, संघाचा फारसं नुकसान होणार नाही म्हणून क्षेत्ररक्षकही आता निश्चिंत आहेत, जास्त काही धावपळ करत नाहीये. त्यांना माहित आहे की आता सामना कुठेतरी समोरच्या संघापासून दूर चाललेला. आता मात्र मोठा फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पोहोचतोय का नाही पोहोचत, मात्र चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचण्यापासून रोखतोय बॅकअपचा क्षेत्ररक्षक. दुहेरी धाव, धावसंख्या 27 धावा, अजूनही 27 धावांची आवश्यकता. अर्धी मजल गाठलेली आहे, मात्र त्याच्यासाठी तुम्हाला 18 चेंडू लागलेले आहेत आणि आता मात्र 6 चेंडूत 27 धावा करायचे आहेत. अशक्य प्रायाचं आव्हान.
हॅलो 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. बघूया पार पडते का ती. बॉलिंग मार्कवर नरेश उर्फ बाला आणि स्ट्राईकला असणार धनाजी. हलूच कटलेला चेंडू ऑफच्या दिशेने आणि 1 धाव पूर्ण. आता मात्र 5 चेंडू आणि 26 धावांची गरज डोंगे संघाला. सुरेख अशी गोलंदाजी रांजणी संघाची आता मात्र झालेली आहे आणि शेवट षटक हाताळण्यासाठी नरेश उर्फ वाला पुन्हा एकदा आणि सुरेख असा चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र डोंगे संघाला चार चेंडू आणि 26 धावांची गरज. पुन्हा एकदा बाला आणि चेंडू खेळूकडे जातोय एका टप्प्याने क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि 1 धाव पूर्ण. आणि या एका धावेने धावसंख्या झाली ते म्हणजे 29. पुन्हा एकदा बाला. आता मात्र सुरेख अशी गोलंदाजी निर्धाव असा चेंडू. रोहित म्हणणे बरोबर आहे चेंडू. पुन्हा एकदा नरेश बाला आणि जातोय चेंडू सीमेरेषे पार आर पार आणि घरत सरांचा इशारा चौकार. आता मात्र औपचारिकता उरलेली आहे. एका चेंडूचा खेळ शेष. पंच भाऊ पाटील स्टायलिश पंच पुन्हा एकदा आणि अशा रीतीने गावदेवी रांजणी संघ हा विजयी झालेला आहे आणि हारलेल्या संघाचे कौतुक. आणि या सामन्यातील सामनावीर सलामीला येऊन 21 धावांची पारी नाबाद केली आहे आणि सामनावीर जातोय अशोक भगत.